उत्तर काढायचं आहे. चला लवकर. चला उत्तर काढा. चला अजूनही उत्तर आलेलं नाही बाळांनो. आलं एकाच कोणाच तरी आलेलं आहे. अनम्यूट. हा रुचिता बोल रे. रुचिता बोल. सर सर, हा जो तुम्ही ना तो दुसरा वाला क्वेश्चन घेतला होता ते तिथं बुधवारी ना मंगळवार पण 5 वेळा येते ना. काय बाळा परत बोल. जो दुसरा क्वेश्चन आहे ते बुधवार ना मंगळवार पण येते ना 5 वेळा. हा हा जो क्वेश्चन आहे बरोबर. क्वेश्चन नंबर 2. 5 वेळा वार येणारे सांगतो तुला बाळा. परत सांगतो हा. लक्ष दे आधी हे बघ. आता बघ बाळा फक्त आणि फक्त वार कुठला येत नाही तुला सांगू का बाळा. येत नाहीत वार कुठला. सोमवार पण येत नव्हता, मंगळवार पण येत नव्हता, आणि हा दुसरा कुठला होता बघ. एक मिनिट बघ. आता तुला सांगतो, तुझं लक्ष नव्हतं बाळा. आता परत सांगतो हा. इकडे बघा रे. हा चला याचं उत्तर काढा खालच्याचं, मग नंतर परत सांग. खालच्याचं उत्तर सांग. खालच्याचं उत्तर समजलं की तुला येऊन जाईल बाळा. चल खालच्याचं उत्तर काढा. तुम्हाला येऊन जाईल. चला मी सांगतो. खालच्याचं उत्तर आलं की ते समजून जाईल तुला रुचिता. मी सांगतो परत सांगतो तरी पण हा. चला एक जण तरी उत्तर काढा. पटकीने लवकर, थोडं फास्ट काढायचं. एक तारखेला चला शनिवार. समर्थ तराळे काढा उत्तर. समर्थ तराळे सांग. चल काय करावं लागेल सांग. समर्थ तराळे बोल. समर्थ तराळे. ए समर्थ. समर्थ तराळे आवाज येतोय का समर्थ. अनम्यूट केलेला आहे ऑलरेडी. तुला अनम्यूट सगळ्यांनाच केलेलं आहे. कुणी पण बोलू शकतो. समर्थ तराळे. चला तू काय झोपीत आहे का काय माहित कळत नाही. समर्थ. 30 फेब्रुवारी रोजी शनिवार आहे, तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येईल? हा 5 वेळा येईल. हा कसं काढशील मग आता. तर 29 फेब्रुवारीला शनिवार आहे आणि फेब्रुवारी हम्म महिन्यात एकच वार 5 वेळा येतो. 29 हा, फेब्रुवारी महिन्यात बरोबर. 29 तारखेच्या महिन्यात एक एकच तारखेचा वार 5 वेळा येतो. बरोबर. 5 वेळा येतो. आणि 29 आपल्याला एक तारखेचा वार आपल्याला शोधावा लागेल. बरोबर. आणि सर 29 तारखेच्या महिन्यात एकच वार असतो, तो 5 वेळा येतो आणि तो बरोबर. एका हा महिन्याच्या पहिल्या दिवशी येतो. बरोबर. एक तारखेचा वार आहे तो 5 वेळा येतो. मग आता एक तारखेचा वार आपल्याला शोधावा लागेल. मग कसं शोधणार. तर आपण एक तारखेचा वार आपल्याला 1 तारखेचा वार शोधायला लागेल. आता आपण हम्म 1 तारखेला म्हणजे 29 फेब्रुवारीला शनिवार आहे, तर आपण हम्म घुमू नको ती मला बाळा. घुमू नको. एवढा वेळ घुमू नको. इकडे बघ. लक्ष दे. येतं का नाही सांग मला. एवढं घुमू नको. एवढा वेळ लागला नाही पाहिजे. समज. सर येतं, पण थोडं थोडं आठवत नाही. हा मग मला का घुमवतोय. मला घुमू नको ना. टाइम चला ना आपला. मला कळतंय सगळं. येतं कोणाला येत नाही. सगळं घुमव घुमी असं करू नका. जसं सुभाषनं तू घुमवला तसं तू मला घुमवतो अरे. हा मला समजत नाही अरे. मी काय आजपासून लेक्चर घेतोय. 1 वर्ष तरी कंप्लीट झालाय मला. हा आणि तुम्ही मला तर येडत करता का रे. इकडे बघ. जर आपण 29 बघ दिवस आता हा मागे सांगेल. थांब गेलो शांत बस. तर शांत 1 बस रे. तारखेचा शांत वार बस. येईल. अरे थांब शांत बस. थांब शांत. चला समर्थ तापडे
उत्तर सांगा कसं काढणार. समर्थ तापडे. चला लवकर बोला. समर्थ तापडे. झोपित आहे का रे हॅलो समर्थ सर. तापडे? हा हॅलो बोल. सर. हा बोल. हा बोल लवकर, वेळ झाला आपला. तर 29 तारखेला हा शनिवार आहे. चला 29 तारखेला शनिवार आहे. हा बरोबर, हा तुझं बरोबर आहे. 29 पुढं तारखेच्या महिन्यात एक एक ह्या तारखेचा वार 5 वेळा येतो. हा 1 तारखेला. मग 1 तारखेला कोणता वार आहे मग? एक सर 29 मधून 7 मायनस करायचे. व्हेरी गुड. 29 मधून 7 मायनस केल्यानंतर परत त्या तारखेला वार येतो. हा कर मग मायनस किती उरले? सर 19 मधून 22. 7 गेले. 29 मधून 7 गेले, उरले 22. 22 तारखेला कुठला वार असणार आहे? परत शनिवार, बरोबर. 22 मधून 22 मधून 7 काढू. 15. सर 15. मग 15 तारखेला कुठला वार असणार आहे? परत शनिवार. कारण 7 दिवसानंतर काय होणार आहे? परत तोच वार येणार आहे, बरोबर. म्हणजे 7 दिवस मागे गेल्यानंतर परत तोच वार असणार आहे, बरोबर. 15 मधून 7 काढा. 15 मधून 7 गेले, उरले 8. अरे माझ्या डोक्यात दगड घालतो का तुझ्या घालतो? हा माझ्या डोक्यात दगड घाल पहिल्यांदा, मग कळेल किती बाकी उरते. 7 बाकी उरते. 15 7 गेले 8 राहते. बाकी किती उरते रे? 5 उरते, 8 उरते, किती उरते चला सांग. 8 उरते सर. चला 8 उरते. 8 तारखेला कुठला वार असेल मग? शनिवार. शनिवार. ओके. चल सर 8 मधून 7 वजा करायचे. परत 7 वजा करायचे. व्हेरी गुड. किती उरते? 1. मग इथं कधी 1 तारखेला कुठला वार असेल? शनिवार. मग आपला उत्तर काय आहे? बघा किती सोपं आहे, किती सोपं आहे, किती सोपं आहे. चला किती सोपं आहे. शनिवार हे तुमचं 1 तारखेला शनिवार येतो. ओके 1 तारखेला शनिवार येतो. ओके 1 तारखेला काय येतं? शनिवार येतं. बघा 1 तारखेलाच आपल्याला काय म्हणलंय? 29 तारखेच्या महिन्यामध्ये, 29 दिवसाच्या महिन्यामध्ये 1 तारखेचा वार हा काय येतो? 5 वेळा येतो. म्हणजे 1 तारखेचा वार आहे म्हणजे शनिवार आहे, तो काय येतो? 5 वेळा येतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक तुमचा काय असणार आहे? 3 असणार आहे, बरोबर. आता रुचितानं म्हणलेलं बरोबर आहे. हा वरचा क्वेश्चन आपला आपण कॅल्क्युलेट मध्ये चुकलेला होतो, बरं का. इकडे बघा, कोणी बोललं नाही. 15 बरोबर ना? रुचिता सांगतो. 15 जानेवारीला सोमवार होता, बरोबर. 15 जानेवारीला कुठला होता? सोमवार. मग आता जानेवारी महिना हा 31 दिवसाचा असतो. 1 2 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. मग आता आपण 15 मधून जर आपण 7 वजा केले तर किती उरली बाकी इथं? चला बाकी 8. 8. आपण 5 लिहिलं, लक्षात आहे का? मग 8 तारखेला कुठला वार असेल इथं? सोमवार. परत सोमवार. ओके. मग परत याच्यामधून आपण 7 वजा केलं. 1 तारखेला वार कुठला असणार आहे? सोमवार. मग 1 तारखेला वार जर सोमवार असेल तर मग 2 तारखेला वार मंगळवार येईल, बरोबर. मंगळवार. आणि 3 तारखेला वार येईल मंगळवार नंतर बुधवार येतो, बुधवार. म्हणजे हे 3 वार 5 वेळा येतात. म्हणजे सोमवार पण येतो, बुधवार पण 5 वेळा येतो, आणि गुरुवार येतो का नाही. याच्यानंतर पुढे त्याला मंगळवार पण 5 वेळा येतो, आणि गुरुवार हा फक्त 5 वेळा येत नाही. हे उत्तर बरोबर आहे. आपलं चुकलं होतं. ओके समजलं सगळ्यांना? कारण मी काय केलं लक्षात घ्या. 15 मधून मी 7 काढलं तर मी काय केलं इथं मी काय केलं 5 लिहिलं होतं, पण 5 नव्हतं उत्तर, इथं 8 यायला पाहिजे होतं. ओके. चला मग आता लक्षात आलं. ओके रुचिता कळालं बाळा, तुझं बरोबर आहे, आमचं चुकलं होतं सगळ्यांच. ओके सर मनस्वी ते काढली होती, पण माझ्या लक्षात आलं नाही. सर तुमचे वजाबाकी चुकली म्हणलं नाही कोणी. ओके चला सगळ्यांना समजलं.
चला पुढचा क्वेश्चन घेऊया. सगळ्यांना समजलं? चला पुढचा क्वेश्चन घेऊया. चला चला कॅल्क्युलेट मध्ये आपलं चुकलं होतं. ओके, कॅल्क्युलेशन चुकलं होतं माझं. तुमचं बरोबर असेल, कारण गुरुवार ऑप्शन तुमचं बरोबर काढलं होतं. पण 1, 2 ते 3 वार येतात आणि हा वार येत नव्हता. ओके, चला हा क्वेश्चन घ्या. 31 मार्च रोजी शनिवार असेल तर खालीलपैकी कोणता वार 5 वेळा येईल? चला परत परत कुठले वार 5 वेळा येणार आहेत काढायचं आहे. सेम आहे, 31 मार्च रोजी शनिवार आहे. चला परत तो तशाच टाईप मध्ये क्वेश्चन आहे, काढा उत्तर. चला सगळ्यांचं उत्तर आलं पाहिजे आता. ओके, सगळ्यांचं उत्तर आलं पाहिजे आता. 31 मार्च, आता 31 मार्च हा महिना 31 दिवसाचा असतो, सगळ्यांना माहिती आहे. तर 31 मार्च दिलेलंच आहे, तर 31 दिवसाचा असतो. कुठला महिना 32 दिवसाचा असतो का? नसतो. बरोबर, फक्त 31चा असतो. मॅक्झिमम मिनिमम हा 28 दिवसाचा असतो. बरोबर बरोबर. आता हा 31 मार्च रोजी शनिवार आहे म्हणलं, इथे 31 मार्च रोजी शनिवार आहे. तर तर खालीलपैकी कोणते वार 5 वेळा येतात? तर ऑप्शन मध्ये दिलेलं आहे, तर उत्तर काढायचं. चला चला कसं काढणार आता? सेम आता जसं गेलं तसंच करा. 31 मधून आता आपल्याला काय करा, 31 दिवसाच्या महिन्यात, सर मी 31 दिवसाच्या महिन्यात, बोलू नका थांबा. 31 दिवसाच्या महिन्यात 1, 2, 3 तारखेचे वार 5 वेळा येतात, हे माहित पाहिजे पहिल्यांदा. बरोबर, 5 वेळा येतात. ओके, मग आता आपल्याला काय करावं लागेल? 31 तारखेला शनिवार आहे. मग आता मी काय करतो, 31 मधून 7 वजा करतो. चला उत्तर किती येतं? 31 मधून जर मी 7 वजा केल्यानंतर उत्तर किती? चला लवकर पटापट पटापट उत्तर काढायच्या. ओके, शुक्रवार आपल्याला ह्या सर्व गोष्टी, सांगू. हा थांब नको, कोणीच सांगायचं नाही. ओके, तुम्ही उत्तर काढा पहिल्यांदा. पहिल्यांदा उत्तर काढायचं. चला शनिवार, आता काय गुरुवार, होतं, 31 मधून जर आपण 7 काढलं की 24 उरतं, आणि या 24 मधून आता 24 तारखेला पण कुठला वार असणार आहे? मग 24 तारखेला पण आपला शनिवारच असणार आहे. ओके, बरोबर, इथे शनिवार आहे. 31 तारखेला शनिवार आहे, तर 24 तारखेला पण काय असणार आहे आपला? सॅटरडे, म्हणजे सॅट लिहितो, म्हणजे शनिवार. परत परत 24 मधून मी काय केलं, परत 7 वजा केली. 24 मधून 7 वजा केल्यानंतर 17 उरतात. बरोबर, मग आज 17 तारखेला पण सॅटच असणार आहे, म्हणजे सॅटरडे. सॅटरडे म्हणजे कुठला? शनिवार. परत 17 तारखेला, मग 17 तारखेमधून परत 7 वजा केलं तर 10 तारखेला परत काय असणार आहे आपला वार? काय असणार आहे 10 तारखेला? शनिवारच असणार आहे. 10 तारखेला परत काय असणार आहे? सॅट असणार. बरोबर, सॅट म्हणजे शनिवार असणार, सॅटरडे. परत मी 7 वजा केलं, त्याच्यातून 7 वजा केल्यानंतर 3 तारीख. हा बोला, आपल्या कॅलेंडर मध्ये बोला. मार्च 30 आहे. काय रे बाळा? बोल समर्थ, काय म्हणतोय? मार्च महिना काय? समर्थ बोल. सर मी अडचण परत इथे काढत होतो, शनिवार. हा बोलत होतो. बरं ठीक आहे, ठीक आहे, चालतं. चल चल, आता बघा 3 तारखेला परत शनिवार आलेला आहे. बरोबर, 3 तारखेला परत मी काय केलं, 31 मधून 7 वजा केले, 24 ला परत आले. नंतर 24 मधून 7 वजा केले, 17 ला परत शनिवार आला. 10 मधून 7 वजा केलं, परत परत काय 3 तारखेला शनिवार आला. 10 तारखेला पण ती शनिवार आहे, 17 तारखेला शनिवार आहे. बघा, आता लक्षात घ्या. आता इथं विचारलंय काय तुम्हाला, 5 वेळा कोणते वार वार येणार आहेत? बरोबर, 31 तारखेच्या महिन्यामध्ये 1, 2, 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. मग आता मला सांगा, 3 तारखेला शनिवार आलाय. बरोबर, 3 तारखेला शनिवार आला इथं. बरोबर, शनिवार लिहितो. बरोबर, शनिवार. मग आता मग 2 तारखेला वार कुठला असणार आहे? मग शुक्रवार. बरोबर, आणि 1 तारखेला वार कुठला असणार आहे? गुरुवार. म्हणजे एक एक दिवस मागे जावं लागेल ना. गुरुवार, शुक्रवार, शनिवार. बरोबर, इथं आपला 3 तारखेला शनिवार आता. बरोबर, आता बघा इथे चेक करूया, आपला कोणते वार येणार आहेत? 1, 2 आणि 3 तारखेचे वार काय येणार आहेत? 3 वेळा येणार. गुरुवार, शुक्रवार, शनिवार. बघा कुठं ऑप्शन दिसतंय? गुरुवार, गुरुवार इथं बुधवार आलेला आहे, बुधवार येत नाहीये, कॅन्सल करा. गुरुवार, इथं आहे गुरुवार, शुक्रवार, शनिवार. इथं 1 नंबर ऑप्शन दिसते बघा. आता याच्यानंतर इथं बुधवार पण येत नाही, हा पण कट करूया. इथं सोमवार, हे पण हा कट करूया. ऑप्शन क्रमांक 1 आहे बघा, गुरुवार पण आहे, शुक्रवार पण आहे, शनिवार पण आहे. बरोबर, चला ऑप्शन क्रमांक 1 मध्ये उत्तर येतं. बरोबर, कळतंय? सोपं आहे का नाही? बोला आता, आता समजलं का नाही? चला बोला. गुरुवार, शुक्रवार, शनिवार. बरोबर, गुरुवार,
शुक्रवार आणि शनिवार म्हणजे 1, 2 आणि 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. ओके. 31 मार्चला जर शनिवार असेल तर. ओके. कसं काढलं समजलं? रुचिता कळालं बाळा? रुचिता? हो सर. ओके चल सगळ्यांना कळालं? वेदांश कळालं बाळा? वेदांश? हो सर. वेदांश? हो सर. ओके ठीक आहे. वेदांशला कळालेला आहे. त्याच्यानंतर हा कोण सुघोष कळलं का बाळा? सुघोष हो कसं सर. काढायचं कळलं? ओके. कॅल्क्युलेशन सर व्यवस्थित आहे बघा आपलं. हा बोल. सर आपल्याला 31 मधून 7 मायनस केले, मग नंतर 24 आन्सर आलं. 24 मधून 7 मायनस केले, 17 आलं. 17 ओके. मधून 7 काढले, 10 आलं. 10 मधून 7 काढले, 3. मग 3 तारखेला आपला शनिवार येतो शनिवार. आणि 3 तारखेला शनिवार, तर मग 2 तारखेला शुक्रवार आणि 1 तारखेला मला सांग गुरुवार. 24 तारखेला कुठला वार येतो? 24 तारखेला कुठला वार येतो? शनिवारच येतो ना? हो 10 तारखेला? हो ओके. म्हणजे शनिवार. 7 दिवसानंतर 5 दिवस मागे गेल्यावर पण तोच वार येतो, 7 दिवस पुढे गेल्यानंतर पण तोच वार येतो, हे लक्षात घ्या. म्हणून आपण 7 ने वजा करतो किंवा जर आपल्याला पुढची तारीख विचारली असेल तर त्याच्यात ऍड करतो. म्हणजे हे दोन्ही हो पण आपल्याला आलं पाहिजे. 7 वजा कधी करायचं आणि ऍड कधी करायचं हे दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. ओके व्हेरी गुड. सगळ्यांना हो समजत आहे. छान. म्हणजे आता तुमचं बेसिक पण आपल्याला आलं जमलं पाहिजे. ओके चला ठीक. तू काल अब्सेंट होता त्याच्यामुळे तुझं काही गोष्टी आता राहिल्यात, तर आता थोडस अभ्यास करावा लागणार आहे तुला. ओके. तरी पण मी सांगतो जेव्हा क्वेश्चन पेपर घेतोय ना आपण तेव्हा आपण सगळं क्लिअर करू. ओके डोंट वरी. हा चला. 2005 ची सुरुवात जर शनिवारी झाली असेल तर 2006 ची सुरुवात कोणत्या वारी होईल? आता ही इम्पॉर्टंट पॉइंट आहे, हे पण लिहून घ्या. चला मी सांगतो आता काय करायचं बघा. जानेवारी 2018 ची सुरुवात सर सोमवारी झाली. मग आता 18 हा लीप वर्ष आहे का चेक करायचं. तर तर जानेवारी 2016 ची सुरुवात कोणत्या वारने झाली होती? कोणत्या वारने झाली होती? चल बघा आता एक महत्वाचं सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या. बघा कुठल्याही वर्षाची सुरुवात आता ऐकायचं, इकडे लक्ष द्यायचं सगळ्यांनी. आवाज बंद कर. कोण आहे? आवाज बंद कर. कोण आहे? आवाज बंद कर. कोण आहे? मला समजते आवाज कोणाचा येतोय, इथं दिसते. ओके आवाज बंद कर. इकडे लक्ष. बघा जानेवारी 2018 ची सुरुवात जर सोमवारी झाली असेल तर जानेवारी 2016 ची सुरुवात कोणत्या वारने झाली होती? कोणत्या वारने झाली होती? आता बघा अशा वेळेस काय करायचं बघा. बघा साधा वर्ष असेल, साधा वर्ष आणि लीप वर्ष फरक सगळ्यांना माहिती आहे, असं मी गृहीत धरतो की साधा वर्ष असेल आणि लीप वर्ष असेल काय करायचं सांग तुम्हाला. एकदम चुटकीमध्ये उत्तर येतं, सेकंदामध्ये उत्तर. ओके काहीच नाही. बघा साध्या वर्षामध्ये जर आता सोमवारी सुरू झाला महिना म्हणजे 1 तारखेच्या जानेवारीच्या महिन्यात, 1 जानेवारी महिन्यामध्ये 1 जानेवारीला सर. पासून सुरुवात होतो महिना, बरोबर. ए शांत बस रे बाबा, सर, थोडं सांगू दे ना. शांत त्याच्या बस, थोडं सांगू दे. पहिले वाला चालू होता क्वेश्चन. काय बाळा? त्याच्या पहिले वाला क्वेश्चन चालू होता. त्याच्या पहिले वाला. ओके ठीक आहे. पहिले वाला हा हा 5वा चालू आहे का? हो ओके ठीक आहे. आपण 6वा घेऊ. चला 6वा ठीक आहे. असू दे. 6वा 6वा आता 6वा हात लावला ना, 6वा घेऊ. 5वा आपण घेऊ नंतर. ओके चला 6वा घेऊ. ठीक आहे. 5वा नंतर घेऊ. ठीक आहे. आता मी 6व्याला बोलतोय तर मग 5 आपण 6वा घेऊ. ओके चला ठीक आहे. चला 2018 बघा लक्षात घ्या. 2018 जर सोमवार असेल, बरोबर. सोमवार आता सुरू झालाय, बरोबर. जानेवारी महिन्यामध्ये 1 तारखेला सोमवार आहे म्हणजे सुरुवात सोमवार पासून झाली आणि शेवट डिसेंबर. शेवट कधी होते? डिसेंबरला. मग शेवट डिसेंबरला होती, बरोबर. शेवट डिसेंबरच्या 31ला म्हणजे डिसेंबर महिना 31चा असतं, माहिती आहे ना सगळ्यांना. 31चा असतं ते. चला डिसेंबर 31चा असतं, सगळ्यांना माहिती आहे ना. चला म्हणजे 31 तारखेला
31 तारखेला काय होतं, तोच वार असतो, लक्षात घ्या. साध्या वर्षामध्ये जो सुरुवात होतो, म्हणजे मी तुम्हाला काय म्हणतो बघा, साध्या वर्षामध्ये सुरुवात कुठून, सोमवारी होते. सोमवारी झाली तर 2018 हे 2000 वर्ष लीप आहे का चेक करायचं पहिल्यांदा. लीप वर्ष आहे का 2018? 4 ने भाग जातो का? 4 × 16 4 × 20, 4 ने भाग जात नाही. म्हणजे हा लीप वर्ष नाही. 2018 वर्ष हे लीप वर्ष आहे का? लीप वर्ष नाही. म्हणजे साधा वर्ष आहे. साध्या वर्षामध्ये ज्या जेव्हा सुरू होतो, म्हणजे आता वर्ष कधी सुरू झाला समजा, सोमवारी वर्ष सुरू झाला आणि संपणार कधी? सोमवारी संपणार. हे लक्षात घ्या, लिहून घ्या वाटल्यास. ओके. साध्या वर्षामध्ये सुरुवात ज्या वारी होते, शेवट पण त्याच वारी होते. ओके. म्हणजे सुरू पण त्याच वारी होते महिना आणि शेवट पण त्याच वारी होती. म्हणजे बघा, ज्या वारी सुरुवात झाला वर्ष आणि त्याच वारला काय होतो, तो शेवट होतो, म्हणजे संपतो. लक्षात ठेवा. म्हणजे कसं बघा, जानेवारी महिन्यामध्ये जर मी काय केलं, जानेवारी महिने सोमवार असेल तर डिसेंबरला काय असणार आहे माझा? सोमवारच असणार आहे. ओके. हे लक्षात घ्या, लिहून घ्या आणि आन्सर आपल्याला लगेच येतं अशा क्वेश्चनचं. ओके. सोमवार आहे तर विचारलंय काय आपल्याला, विचारलंय काय, जर जानेवारी 2016 ची सुरुवात कधी होईल? मग आता मला सांगा, हे बघा, आता हा कधी आहे? 2018 आहे, बरोबर. हा 2018 आहे आणि हा 2016 आहे, बरोबर. 2000 काय आहे? 16. आता मग तुम्हाला शोधता आलं पाहिजे, बरोबर. शोधता आलं पाहिजे. चल आता काय करणार सांगा, आता कोण उत्तर सांगणार? चल चल चल. आता हे 2018 सोमवार होता, बघा. आता हा 2018 काय होता? तुमचा सोमवार होता, बरोबर. आता 2016 आपल्या 2017 आणि 2016, आता विचारले काय आपल्याला, 2016ची सुरुवात कोणत्या वारने झाली होती असं विचारलंय. चला कसं काढणार आता? मग आता हे तुम्हाला कळलं पाहिजे, बरोबर. आता म्हणजे आता हे सांगा, याची सोमवारी सुरुवात झाली, बरोबर. मग आता याची कधी सुरुवात सर झाली असेल? मी याची सुरुवात कधी झाली असेल? मग मला सांगा, आता फेब्रुवारीच्या डिसेंबरला कुठला महिना असेल सांगा. आता बघ, फेब्रुवारीचा महिना, जर आता हे समजा 2017 आहे, बरोबर. हे 2017 आहे, बघा. हा 2017 आहे, बरोबर. आता 2017ला आता हा डिसेंबर महिन्यात कुठला वार असेल? तर आता आपल्याला माहिती आहे. आता इथे लक्षात घ्या, आता हा 2000, आता इकडे बघा, सगळ्यांनी कसं कसं करायचं सांगू तुम्हाला. ओके. कसं करायचं? ओके. 2017चा डिसेंबरला कुठला वार असेल? आता हा जर सोमवार असेल, हा डिसेंबरला कुठला वार असणार आहे? मग सांगा आता डिसेंबरला कुठला वार असणार? एक दिवस मागे जावं लागेल का नाही? सांगा बरं. एक दिवस मागे जावं लागेल का नाही? बघा, हा जानेवारी महिन्यात जर ह्या 1 जानेवारीला जर माझा सोमवार असेल, आता हा डिसेंबरला कुठला असणार आहे? चला, 17 डिसेंबरला कुठला वार असणार? एक दिवस मागे यावं लागेल. हा पण साधा वर्ष आहे ना, बरोबर. तर एक दिवस मागे जाऊया. ओके. हा 16 लिहितो. ओके. इथं 16 लिहायचं. एक दिवस मागे जा बरं. एक दिवस मागे का चालू, कळतंय का? चला, हे समजत आहे का नाही सांगा. 1 मिनिट आधी, तुम्हाला समजत का नाही हे सांगा. चला मी विचारतो आता, कोणाला विचारायचं मला कळतं. ओके. चला. सगळे जर आहेत? ओके. हा, मनस्वी, आपण एक दिवस का मागत चालू बाळा? इथं जर 18 आहे बाळा आणि इथं 17ला, मी डिसेंबरला कुठला वार येईल सांग बरं. डिसेंबरला कुठला वार येईल 17ला? रविवार येईल का? बोल मनस्वी. यस सर. चल बघ, आता 2018ला सोमवारी महिना सुरू होतोय, बरोबर. हो. 2018ला 2017चा महिना कधी सुरू होईल? सॉरी, वर्ष कधी सुरू होईल आणि शेवट कधी होईल? चल, 2017 शेवट कधी होईल सांग मला. समजलं नाही? बघा रे, परत मी सांगतो. इकडे बघा, आधी बेसिक क्लिअर करू. समजलं नसेल त्यांनी बेसिक क्लिअर करू. इकडे बघा. समजलं नसेल तर बेसिक क्लिअर मग क्वेश्चन उद्या घेऊ, पण आधी बेसिक क्लिअर करू. बघा, मला बुद्धिमत्ता घ्यायचं होतं उद्यापासून, पण तुम्हाला कळलं नाही अजून. इकडे बघा, आता मी तुम्हाला समजलं नसेल तर इकडे लक्ष द्या, मी सांगतो. जर लीप साधा वर्ष असेल, हो. साधा वर्ष असेल, काय करायचं सांग.
समजा सपोज आता समजा हा 2000 समजा काय, आता तुम्ही तारीख कॅलेंडर चेक करा, वाटल्यास तुम्ही कॅलेंडर चेक. साधा वर्ष असेल, जर आपल्या जर आपल्या वर्षाची सुरुवात आता बघा, आता हा वर्ष कुठला 2024 आहे ना, हा लीप वर्ष आहे बरोबर. मग आता काय साधा म्हणजे 2000, तुम्ही काय करा 2023 बघा. 2023 ची सुरुवात कोणत्या वारने झाली बघा, कोणत्या वारने झाली बघा, आणि शेवट पण त्याच वारने होते बघा. शेवट पण म्हणजे डिसेंबर, डिसेंबर महिन्याची 31 तारीख काय होते, शेवट पण त्याच वारने होते बघा. चेक करा, सगळ्यांनी बघायचं आहे आणि सांगायचं मला 2023 हा वार कोणत्या दिवसांनी झाला आणि शेवट पण कोणत्यानी झाला, चेक करा बघा. शेवट त्याच वारने होतो. जर लीप वर्ष असेल तर त्याच्यामध्ये एक दिवस पुढे जावं लागणार आहे. मी तुम्हाला सांगतो कसं. चला म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल काय आपल्याला करायचंय, क्लिअर होईल. मी तुम्हाला दाखवतो. ओके, कॅलेंडर दाखवतो तुम्हाला. माझ्याकडे कॅलेंडर तुम्हाला दाखवलास लॅपटॉपवर दाखवू नाही. चला मी काय करतो, 23 वर्ष मी काय करतो बघतो. ठीक आहे, चला 23 ची सुरुवात कधी झाली हे बघा. आधी पहिलं कॅलेंडर, जुनं कॅलेंडर ओपन करा, किंवा आता मी तुम्हाला सांगतो, किंवा आता इकडे बघा, आताचा रेग्युलरचा बघा कॅलेंडर. रेग्युलरचं तरी असेल, जुनं नसेल तर रेग्युलरचं तरी असेल. चला रेग्युलरचं आहे का नाही सांगा. चला मी काय करतो, जुनं मी काढतो. जुनं कॅलेंडर मला भेटतं का बघतो. ओके भेटला, ओके भेटलेला आहे मला जुनं कॅलेंडर भेटलं बघा. जुन्या कॅलेंडर मध्ये एक, हे बघा 2023 1 तारखेला कुठला वार होता, कुठला वार होता, रविवार होता. रविवार होता का, चेक करा सगळ्यांनी. रविवार होता का दोन हो हजार सर, तेवीस जानेवारी रविवारच आहे. हा. मग आता डिसेंबर, आता तुमचा डिसेंबर 31 ला पण रविवार आहे का नाही चेक करा. डिसेंबर 31 ला पण रविवारच आहे. हो बरं सर. बघा बरं, ओके आहे का नाही, ओके आहे का नाही, म्हणजे हो. बघा आहे का नाही बघा. हा मग आता इथं क्लिअर झालं की साधा वर्षामध्ये बघा 31 डिसेंबर 31 बरोबर. 31 डिसेंबर, ओके 31 डिसेंबरला पण रविवार होता. म्हणजे कधी होता, हे साधा वर्ष आहे ना बाळांनो. बघा हा साधा वर्ष आहे, म्हणजे काय 2023 एक आहे साधा वर्ष आहे बरोबर. 2023 काय साधा वर्ष आहे. साधा वर्ष कसं शोधतो आपण, साधा लीप वर्ष कसं शोधतो, जर 4ने निशेष भाग गेला तर तो काय असणार आहे, लीप वर्ष आहे. याला 4ने निशेष भाग जात नाही, बाकी उरते, म्हणजे हा वर्ष साधा आहे. साधा वर्ष असेल, साधा वर्ष असेल ज्या वर्षाची सुरुवात समजा फॉर एक्झाम्पल रविवारने झाली. आता याची पण रविवारने झाली तर शेवट पण त्याच वारने होतो. लक्षात घ्या, सुरुवात ज्या वारणी होती त्या वारणे पण शेवट होते. आता बघा 2024, आता म्हणजे तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईल. इथं बघा 2024 हा लीप वर्ष आहे का नाही सांगा. 4 सक 24 म्हणजे लीप वर्ष आहे बरोबर. 2024 काय आहे, लीप वर्ष आहे. सगळ्यांनी सांगायचं लीप वर्ष आहे का नाही, चॅट बॉक्स मध्ये टाकायचे. 2024 लीप वर्ष आहे का नाही. आता जे चालू आहे तो वर्ष लीप वर्ष आहे का नाही सांगा. 2024 4ने भाग जातो बघा, 4 5 20, शून्याचा भाग लावला झाले 24, 4 सक 24 म्हणजे बाकी काहीच उरत नाही बरोबर. बाकी 0 येतं, म्हणजे 2024 काय आहे, लीप वर्ष आहे बरोबर. मग आम्हाला सांगा 1 जानेवारी 2024 ला कुठला वार होता, सुरुवात कुठल्या वारनं झाली. चला कुठल्या वारनं झाली बघा, शेवट काय होते त्याच्यामध्ये एक दिवस आपल्याला पुढे जावं लागणार आहे बघा. डिसेंबर काय होणार आहे, आता जर बघा इथे लक्षात घ्या 2024 म्हणजे 31, आता काय इथं मंगळवारी झाला, सॉरी सोमवारी, सोमवारी झाला सुरुवात बरोबर. सोमवारी झाली का, 2024 ची सुरुवात सोमवारी झाली का बरोबर. सोमवारी झाली बरोबर, सोमवारी झाली. तर मला सांगा शेवट कधी होणार आहे त्याची, शेवट कधी होणार आहे. 31 डिसेंबरला कुठला वार असेल, मग 31 डिसेंबरला वार असणार आहे मंगळवार. का की हा लीप वर्ष असणार आहे. तर लीप वर्ष असेल, तर लीप वर्ष असेल तर त्याच्यामध्ये एक वार पुढे जा, एक वार पुढे जा. कारण का 29 दिवसाचा फेब्रुवारी असतो, म्हणून हा एक दिवस आपल्याला काय करावं लागतं त्याच्यामध्ये पुढे जावावं लागतं. सगळ्यांना समजलं का बोला. सगळ्यांना हे समजलं बोला. हे जर समजलं असेल बघा, माझं आता शेवट बघा, बघा ह्या ह्या वर्षाची शेवट बघा कोणवारी होणार आहे, मंगळवारी होणार आहे. चेक करा तुम्ही बघा होतो की नाही मंगळवारी. चला शेवट या वर्षाची 2024 ची मंगळवारी शेवट होणार आहे. लक्षात घ्या, होते का नाही मंगळवारी चेक करा. चला चेक करायचंय मंगळवारी होते का नाही बघा.
होते मंगळवारी? हो सर. त्याला बाळांनो मंगळ होते का नाही? चला, यावरून तुम्हाला काय हो कळालं सर. सांगा. आता मी काय म्हणलं, याच्यावरून तुम्हाला काय कळालं? वेदांश, वेदांश तुला याच्यावरून काय कळालं? 10 मिनिटानंतर लेक्चर होणार आहे. तुमचं कन्सेप्ट क्लिअर असेल तरच तुम्हाला जमेल, नाही तर अदरवाईज तुम्हाला जमणार नाही बाळांनो. ओके, म्हणून मी तुम्हाला क्वेश्चन शिकवण्याच्या आधी कन्सेप्ट शिकवतो. चला, वेदांश, वेदांश. हो सर. हा, मला सांग आता तुला काय कळालं, मी काय सांगितलं? सर की लीप वर्षामध्ये शेव 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 शेवटच्या दिवसाला जो वर्षाचा पहिला दिवस आहे त्याच्यानंतरचा 2 दिवसाचा वार येतो. ओके, म्हणजे तुला असं कळालं की बाबा बघ, लीप वर्ष असेल, मग आता वर्षाची सुरुवात सोमवारी झाली समज, बरोबर? वर्षाची सुरुवात सोमवार झाली तर लीप वर्ष असेल तर शेवट कोणवारी होणार आहे? मंगळवारी, बरोबर ना? एक बुधवारी. दिवस त्याच्यात पुढे जातो. आणि साधा वर्ष जर सोमवारी असेल बाळा, सोमवारी जर सुरुवात होत असेल तर साधा वर्षाची, तर शेवट कधी होणार आहे? सोमवारीच होईल सर. व्हेरी गुड. म्हणजे तुला समजलं, एवढं समजलं म्हणजे तुमचं उत्तर, त्या दोन्ही क्वेश्चनचं उत्तर येऊन जाईल. म्हणजे कोणत्या कोणत्या क्वेश्चनचं? बघा, हा 5व्या क्वेश्चनचं आणि 6व्या क्वेश्चनचं. बघा, आता आपण 6व्याला डायरेक्ट गेलो म्हणजे अवघड क्वेश्चनला गेलो, म्हणून तुम्हाला समजलं नसेल तर बघा, आता सोपा घेऊ. पहिला रुचिता म्हणत होती 5वा, तर 5वा ठीक आहे रुचिताकडे, म्हणून तुम्हाला समजायला थोडस बघा. बघा, 2005ला काय आहे बघा, 2005ला शनिवार, बरोबर का नाही? 2005ला काय? शनिवार, बरोबर. 2005 बघा, 2005ची सुरुवात शनिवारी होती, तर 2006ची सुरुवात कोणत्या वारी होईल? मग मला सांगा, 2005ची सुरुवात जर काय होते, शनिवारी होते, मग शेवट काय होणार आहे आपली? शनिवारीच, म्हणजे शेवट पण काय होणार आहे? शनिवारी. म्हणजे डिसेंबर, 31 डिसेंबर 2005 ला पण शनिवार असणार आहे, बरोबर. मग आता हा महिना संपला, 2005 हा महिना संपला, 2005 महिना संपल्यानंतर 2006 लागतो, म्हणजे सुरुवात कोणापासून होईल? 2000. आता शनिवार जर शेवटी म्हणजे हे जर असेल संपत हो, तर आता मग याच्या पुढे एक वार जावं लागेल ना, मग शनिवार, मग सुरुवात कधी होणार आहे? सोमवारी, सॉरी रविवारी. शनिवार असेल तर हा रविवारी होणार सुरू, कळालं का? रविवार. कळालं सगळ्यांना? हा क्वेश्चन कळाला का? बघा बरं, शनिवारी संपतो, हा साधा वर्ष आहे ना, मग शनिवारी संपतो, याची सुरुवात कधी होईल? मग आता रविवारी होईल. कळालं सगळ्यांना? कसं कळालं, काय कळालं सांगा? कोण सांगणार आहे? रुचिता. रुचिता सांगेल का? थांबा, मला कोणाला विचारू दे. आदित्य, 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 आवाज येतोय माझा? आदित्य, 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 आदित्य नाहीये का? ओ सॉरी, आदित्य नाहीये. ओ सॉरी, हा अर्णव, अर्णव, हा अर्णव. सर. चला, हा काय समजलं बाबा? हे रविवार कसं आलं? कसं कळालं तुला? काय समजलं? की 2005 ला शनिवार आहे, तर 2006 ला त्याच्या नाही पुढचा नाही, वार असं नाही. म्हणजे 2005 ची नाही नाही, 2005 ची सुरुवात शनिवारी झाली. हा ओके, तर शेवट, शेवट पण शेवट. शनिवारीच होणार आहे, हो ना, शेवट पण बरोबर. शनिवारीच. ओके, हे साधा वर्ष आहे, बरोबर ना बाळा? मग हो. आता 2006 वारी कुठला वार येईल? मग आता जर शेवट माझी शनिवारी होत असेल, नवीन वर्षाची सुरुवात माझी पुढच्या वारनी होईल, बरोबर. शनिवारी संपायला लागला, रविवार. मग नवीन वर्ष, हा, नवीन वर्ष रविवार. कधी सुरुवात होणार आहे? रविवारी होणार. रविवार. हे सिंपल आहे, बरोबर आहे. सगळ्यांना समजलं? सिंपल आहे, सगळ्यांना समजलं? सिंपल आहे. हो. हा, आता मला सांगणार आहे समर्थ राळे. ओके, समर्थ राळे, सांग बरं, कसं कसं मी कसं सांगितलं आणि तुला काय कळालं ते सांग. सर सांग. सिक्स क्वेश्चनचं ना
नाही नाही, मला पाचव्याचं सांग, मी जसं सांगितलं तसंच सांगतो. सर आधी क्वेश्चन वाचतो. 2005 ची सुरुवात जर शनिवारी झाली असेल तर 2006 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल? तर 2005 ची सुरुवात शनिवारने झाली आणि 2005 हा साधा वर्ष आहे, म्हणून साध्या वर्षात ज्या वाराने सुरुवात होते त्याच वाराने